प्रशासनावर वचक असणारा नेता गेला, जाती धर्माच्या पलीकडे काम करणारा नेता गेला, सूर्याशी स्पर्धा करणारा नेता गेला, सूर्य उगवण्याआधी कामाला सुरुवात व सूर्य मावळल्यानंतर काम बंद करणारा नेता गेला। अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक लोकनेता गेला, महाराष्ट्राच्या राजकारणातील रुबाब गेला, बेट्या म्हणून आव्हान देणारा ग्रामीण बाज गेला, महाराष्ट्रातील राजकारणाचा रांगडेपणा गेला, राज्याच्या राजकारणातील बेधडकपणा गेला, राज्याच्या राजकारणातील वेग आणि आवाका गेला, महाराष्ट्रातील राजकारणाचा जिवंतपणा गेला। सगळ्यात महत्त्वाचे राज्याच्या राजकारणातील मिश्किलपणा गेला। अजितदादा पवार नावाचा जादूगार हसवत हसवत संबंध महाराष्ट्राला निशब्द करून गेला। मला ते म्हणायचे की रोहित, तुझ्या झिपऱ्या वाढल्यात, जरा झिपऱ्या कमी कर। त्या दिवशी एक आदरांजली म्हणून तिथं मी माझे केस कापले। ते मला म्हणायचे, तू जरा शारीरिक वजन वाढले, तू जरा शारीरिक वजन कमी कर, पण राजकीय वजन वाढव। मी नुसतं म्हणायचो हो करतो, पण मी त्यांना शब्द देतो की माझी हेअरस्टाईल मी अशीच ठेवेल, शारीरिक वजन कमी करेल, राजकीय वाढवेल, पण एक गोष्ट मात्र खरी, ते मला म्हणायचे वरचं बटन वरपर्यंत लावत जा, पण काकांना एक सांगायचं, 40-50 वर्षानंतर मी जेव्हा तुम्हाला भेटेल तोपर्यंत मी बटन असंच उघडे ठेवणार, त्यावेळेस मात्र तुम्हाला भेटल्यानंतर हे बटन मी त्या ठिकाणी लावेल, कारण शेवटी हे बटन असं ठेवल्यानंतर तुमची आठवण त्या ठिकाणी मला नक्कीच त्या ठिकाणी येईल। पण एक गोष्ट अजून आहे, 40-50 वर्षांनी जेव्हा अजित काकांची माझी भेट होईल तेव्हा हा माझा लढा जो मी आत्ता त्या ठिकाणी लढत आहे आणि अख्खा महाराष्ट्र त्या ठिकाणी लढत आहे, तेव्हा अजित काकांसमोर ताट मानेले मी तिथं उभा राहील आणि नक्कीच माझे काका माझ्या पाठीवर हात ठेवून म्हणतील लढलास बरं का। आणि या गोष्टी ऐकण्यासाठीच हा जो छोटासा लढा पण महत्त्वाचा लढा त्या ठिकाणी मी व सर्वांनी तिथं हातात घेतलाय, तो पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। आणि दादांच्या अपघातात जो कोणी जबाबदार असेल, जो कोणी दोषी असेल, त्याला तुरुंगात टाकल्याशिवाय आणि शिक्षा दिल्याशिवाय आम्ही तर त्या ठिकाणी शांत बसणार नाही। तो कितीही मोठा असला आणि कुणी काय असलं तरी आम्ही घाबरणार नाही। त्याच्याचबरोबर मला काकींना या ठिकाणी सांगायचं, काकी तुमच्या राजकीय पुढच्या प्रवासामध्ये या छोट्या कार्यकर्त्यांचं तुमच्या या पुतण्याचं जिथं कुठं तुम्हाला मदत लागेल ती मदत करण्यासाठी मी सदैव त्या ठिकाणी तयार असेल। एवढंच या ठिकाणी सांगतो, जेवढं बोलेल तेवढं कमी आहे, पण आमच्या या काकांच्या विचारावर, काकांच्या स्टाईलनी मी नक्कीच येणाऱ्या काळामध्ये लोकांच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी त्या ठिकाणी काम करत राहील। धन्यवाद। रामकृष्ण।